गुड मॉर्निंग क्लास. सिट सिट. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महोदया. ठेव तुझ्याकडे. ए तुम्ही दोघे उठा. शिस्तीत पुढे या. अहो एक वेळ उपोषणाला बसवा पण त्याच्या शेजारी बसू नका. तुम्हाला नियमानुसार वागावंच लागेल. तिकडे बसतो. असं जावं लागन. अरे 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 थांब थांब. लागलं का? हे बघा किंचित अंतरावर सभ्यपणे बसाल का? आम्हास अवघडल्यासारखं होते. बापरे, तो अजून असं बोलत राहिला ना तर तुला तडफडल्यासारखं पण होईल. मी ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविना. आवाज नको, हात उचल. तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी मी हिंसक होणार नाही. हा तू सांगतोयस का चॅलेंज देतोयस? म्हणाल तर आव्हानच. हा नीट बसा नाही तर मी मोद्याला तुमचं नाव सांगेन. ना नाव सांगतो. मला मारू. मदन मामा. अरे 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 नरे यार साला तुला हात पण हवेत उचलता आला नाही होय. ए आलो नको. नीट उभा राहा. हात हवेत उचलला नाही सर. अहो घराण्याच्या नावाला लाज आणलीये. मग अहो सर काय सांगू तुम्हाला, एक काळ असा होता यांनी नुसती नजर उचलून बघितलं ना पोरं कापत होती. मग त्याच्या आईला आता तोच डोळा याचा पार काळा निळा करून सुजवून टाकलाय, तोडवलाय पार त्याच्या आईचा. एक वेळ डोळा काळा झाला तरीच चालेल पण तुमचं मन काळं झालं नाही पाहिजे. आत्मेंद्रियावर ताबा हवा. आता हातला इंद्रिया कोणी कोणी हातला इंद्रिया सर? मनाबद्दल बोलतोय तो. असं घेतलं. हा मग असं बर. कॉलेज त्याच्या बापाचं आहे ए, म्हणजे तुमचं आहे. आपलं म्हणून काय करणार का? त्यात फेल होऊन आर्ट्स मध्ये कशाला आले? मराठी साहित्यासाठी. अरे तुझी सामान बघ ना तू. दुसऱ्याच्या साहित्याच्या माग कशाला पळतोय? आपणास आमच्या उच्चृंखल स्वभावावर आक्षेप होता म्हणून आम्ही आजीवन सुसंस्कृतपणाचा निश्चय केला. भाड खाऊन नीट बोल. नीट बोल. मननजी नाही कसं बोलताय बघा ना सर. मी तुम्हाला सांगतो सर शपथ मी आहे ना पोरं आणू तुडवीला याला. मग बसा बसा. 4 चौकात न्यायच्या लायकीचं राहिलं नाही राव. मग काय मरदाचं पोरग वाटत पण नाही. ए भाड मदन खाऊ जी. मर्द बसा, बसा. मादा. नीट बोल. तुम्ही बसा. मी बोलतो. दरवीर बाळा तुम्हाला आम्ही शेवटच्या बाकावर बसवतो. हं? आणि आम्ही याच्यावर बसून कमिटी विचार करून निर्णय देईल. प्राचार्य विद्यार्थ्यांना नवा आदर्श दाखवायचा आहे त्यामुळे पुढल्या बेंचवरच बसण्याचा आमचा मनस उभा आहे. माणूस उभाय? कोण माणूस उभाय? बसव ना त्याला खाली मग पुढं उभा असन तर. सर येऊ का सर? आता नको रात्रीच्या या. सर हा. कल्चरल एक्सचेंजचं काय फायनल झालंय? ते लोक मागे लागलेत. त्यांना रिप्लाय द्यायचा आहे ना? धुंग्या धैर्य. आपल्या कॉलेज तर्फे दरवर्षी काही मुलांना कल्चरल एक्सचेंज म्हणून लंडनला पाठवतो आपण. हा आणि हो सर कुठेही पाठवू नका. आमचा आम्हाला लास्ट बेंच द्या विषय संपवा. हा डन डन करून टाका. यांना मागल्या वाकड्यावर बसवा आणि संपून टाका. आयलंय बाकड्याच्या विषयाला मला हे करता टाइम कुठे. अहो तिथं आगिंदारचं उद्घाटन मी अर्धवट सोडून आलो माहितीये का. लोक तुंबलेत. सर मॅडम मदन शेठ काय म्हणाले? विषय संपला. हा लोक तुंबली आहेत.